आजच्या आधुनिक भारतात ऑफिसमध्ये एकत्र काम करताना निर्माण होणाऱ्या नात्यांचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. ऑफिस रोमांस, लिव्ह इन रिलेशन आणि ब्रेकअप आता सामान्य झाले असले तरी या नात्यांचा शेवट कधी कधी अत्यंत धक्कादायक आणि जीवघेणा ठरतो. अंबरनाथमध्ये घडलेली ही घटना अशाच एका नात्याचा भीषण शेवट दाखवणारी आहे. अंबरनाथमधील S3 पार्क हॉटेलमध्ये एका तरुणीने हॉटेलच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेमागे ऑफिसमधील प्रेमसंबंध, विशेषतः बॉस आणि कर्मचारी यांच्यातील नातं, ब्रेकअप आणि त्यानंतरचं मानसिक नैराश्य हे कारण असल्याचं समोर येत आहे. सिमरन पाटील असे या तरुणीचं नाव असून ती अंबरनाथमधील ग्लोब बिझनेस पार्क येथे असलेल्या विप्रो मॅनेजमेंट कन्सल्टन्स कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करत होती. सिमरनचे त्याच कंपनीतील तिचे बॉस भगवान लोटे यांच्यासोबत गेल्या 2 वर्षापासून प्रेमसंबंध होते. मात्र काही महिन्यांपूर्वी या दोघांमध्ये ब्रेकअप झाला होता. ब्रेकअप नंतरही सिमरन भावनिकदृष्ट्या त्या नात्यात गुंतलेली होती. शेवटचे एकदा भेटण्याच्या उद्देशाने भगवान लोटे सिमरनला अंबरनाथमधील S3 पार्क हॉटेलमध्ये घेऊन आले. त्याने तिला रूममध्ये सोडून काही काम असल्याचं सांगत तिथून निघून गेले आणि परत येण्याचं आश्वासन दिलं. मात्र बराच वेळ उलटल्यानंतरही ते परत न आल्याने सिमरन अस्वस्थ झाली. तिने त्याला अनेक वेळा फोन केले, परंतु एकाही कॉलला प्रतिसाद मिळाला नाही. फोनला प्रतिसाद न मिळाल्याने आणि भगवान लोटे यांच्याकडून पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याच्या भावनेतून सिमरन मानसिक नैराश्यात गेली आणि अखेर तिने टोकाचं पाऊल उचलत S3 पार्क हॉटेलच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान भगवान लोटे परत हॉटेलमध्ये आल्यानंतर सिमरनने दरवाजा न उघडल्याने संशय निर्माण झाला. हॉटेल स्टाफच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला असता सिमरन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यानंतर हॉटेल प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतलाय. या प्रकरणात भगवान लोटे यांची पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना सोडून दिलं. मात्र या प्रकरणात आरोपीला वाचवण्याचा पोलिसांचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही केला जातोय. त्यामुळे संपूर्ण प्रकरणावर संशयाचे सावट निर्माण झालं आहे. प्रेमसंबंध, विशेषतः बॉस आणि कर्मचारी यांच्यातील नातं, ब्रेकअप आणि भावनिक अस्थिरता यामुळे घडलेल्या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. ही आत्महत्या आहे की यामागे आणखी काही दडलेलं आहे? पोलीस तपासातून नेमकं सत्य समोर येणार का? या प्रकरणात नेमकी काय कारवाई होणार आणि सिमरनला न्याय मिळेल का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलंय.